नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आणली आहे मस्त अशी झणझणीत अशी वेगळी अशी रेसिपी. तर रोजच्या त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळलेलो असतो. तर काहीतरी वेगळं पण असं आपल्याला काही खाऊ वाटलं तर ही भाजी करायची. तर मस्त अशी शेवभाजी करायची आपल्याला. तर बघा इथं साहित्य दिसतच असेल तुम्हाला. शेव घेतलेली मी. कुठली शेव अशी जाडसर अशी असते ती घ्यायची आपल्याला. ही बघा ही तर मी फरसाणमधून काढलेली आहे. फरसाणामध्ये जे असते ना जाडसर ती शेव घेतलेली आहे. आणि इथं त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला शेवभाजीसाठी. तर इथं मी टोमॅटो घेतलेला आहे बघा, एक मीडियम साईजचा, एक मीडियम साईजचा कांदा, एक 4 लोकांसाठी हे आपण करतोय. तर तशी क्वांटिटी ठेवायची आपण. तर मीडियम साईजचा टोमॅटो, मीडियम साईजचा एक कांदा, खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला एक छोटासा. हे बघा एवढे तुकडे घेतलेले आहेत आपण. खूप घट्टसर अशी भाजी करायची नसते ही. तर त्याच्यामध्ये शेव घातल्यानंतर ती छान घट्टसर अशी भाजी होते तयार. त्यामुळं जास्त मसाला नाही वापरायचा ह्याच्यामध्ये. कोथिंबीर आहे आणि लसूण, मी आले लसणाची पेस्ट वापरणार आहे. तुम्ही आले लसणाची पेस्ट नसेल तर इथं लसणाचा एक कांदा घ्यायचा आहे, आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, कोथिंबीर. हे वाटण्यासाठी आहे. आणि नंतर जे बेसिक मसाले आहेत ते आपले मी तुम्हाला सांगते नंतर. तर हा जो मसाला आहे तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलावरती. तसं ही खानदेशी डिश आहे, खानदेशी. ती चांगलं चुलीवरती खोबरं कांदा वगैरे भाजून घेतला जातो. तर आपण कढईमध्येच आपण हे तेल टाकून सगळं हे भाजून घेणार आहे. तर चला, कढई ठेवलेली मी आणि त्याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचाभर तेल. तेलामध्ये आपण हे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. कांदा, खोबरं वगैरे, टोमॅटो. तुम्ही गॅसवरती तसंच जाळी ठेवून भाजलं ना तरी चालणार आहे. खोबरं पहिल्यांदा भाजूया. असं आलं की आपण कांदा घालूया. टोमॅटोही घातलाय मी. ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण आणि आल्याचा तुकडा पण घालायचा. तर आपल्याकडे आले लसूण पेस्ट आहे त्यामुळे मी ती वापरणार आहे. काड्यासहित कोथिंबीर घ्यायची थोडी. एक 2-3 मिनटं चांगलं परतून घेऊया तेलावरती. कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाला पाहिजे. तर बघा कांदा टोमॅटो चांगला भाजला गेलेला आहे. आपण गॅस बंद करूया. आता हे थंड झाल्यानंतर आपण वाटून घ्यायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं. चला तर हे थंड झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता इथं बघा थोडीशी मी याच्यामध्ये ही शेवसुद्धा घातलेली आहे वाटणामध्ये. थोडासा भाजीला थिकनेस येतो आणि टेस्ट पण छान लागते. त्यामुळं थोडीशी शेव त्याच्यातली वाटणात घालायची आणि बारीक असं वाटून घ्यायचं आपल्याला. तर बघा मसाला आपला वाटून झालेला आहे, छान अगदी बारीक असं वाटायचं. तर आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा मसाले कुठले घेतलेत आपण. तर इथं मी धना जिरा पावडर घेतलेली 1 चमचाभर. हा कुठलाही गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला. तर किचन किंग मसाला होता तो मी घेतलेला. आता इथं तिखट घेतलेले आपल्याला कांदा लसूण मसाला, कारण आम्ही तो रोज खातो आणि आज मी घेतलेला आहे. विदर्भामध्ये काळा मसाला वापरला जातो. अवेलेबल होत असेल तर नक्की घाला. लाल तिखट थोडं घेतलेलं आहे कारण झणझणीत अशी शेवभाजी असते. त्यामुळे लाल तिखटसुद्धा मी इथं थोडंसं घेतलेलं आहे. आणि हळद घेतलेली, 1 चमचा हळद आहे. याशिवाय मी आले लसणाची पेस्ट वापरणार आहे. चला सुरुवात करूया. गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये घालूया तेल. किटलीमध्ये असतात ते असे 2 चमचे घाला. तेल जरा गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालूयात मोहरी. अर्धा चमचा मोहरी घालायची, जिरे घालायचे.
थोडंसं हिंग घालायचं, गॅस थोडा बारीक करायचा आता. तेल गरम झालेलं आहे. कढीपत्ता घालूया आपण. आले लसणाची पेस्ट घालणार आहे मी त्यामध्ये. कांदा आहे तो आपण वाटून घातलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा कांदा आणखी कापून घालू शकता तुम्ही. फोडणीमध्ये सुद्धा थोडासा कांदा वापरला तरी चांगला आहे. गॅस आता बारीक केलेला आहे मी, कारण वाटण आपलं जळू शकतं. हे बघा, हे वाटण आहे ते आता घालूया. आता तेलामध्ये चांगलं वाटण परतून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये जे आपण पावडर मसाले वगैरे घेतले, तिखट वगैरे घेतले, ते पण घालायचं. थोडा गॅस मोठा करून चांगलं परतून घ्यायचं हे. आणि आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, त्यामुळे गरम पाणी एक साईडला ठेवायचं आहे गरम करायला पातेल्यामध्ये. थंड पाणी नाही घालायचं. तेल सुटेपर्यंत चांगला हा मसाला परतून घ्यायचा आपल्याला. मस्त सुगंध आलेला आहे बघा, अगदी छान. मसाला चांगला परतायचा आहे आपल्याला. मसाला जरा करपायला लागला किंवा असं लागतोय असं वाटलं तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये. हा मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे छान असं. तर बघा मसाला आपला मस्त असा भाजला गेलेला आहे. हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे त्याला. आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. शेव लगेच घालायची नाही आपल्याला. शेव अगदी आपल्याला खायच्या वेळेस, अगदी आपण जेवण करायच्या वेळेस ती शेव वाढून घ्यायची वरतून, जसं आपण मिसळमध्ये करतो तसं. तर बघा दिसत असेल तुम्हाला. गरम पाणी घालायचं आहे. मीठ घातलेलं नाही आपण अजून, मीठ घालायचं आहे. मस्त असा इतका सुगंध आलेला आहे ना भारी. मीठ घालूया आपण चवीनुसार. मीठ घालूया चवीनुसार. कोथिंबीर. हे बघा, हे रस्सा भाजी अशी करायची आपल्याला. खूप घट्टसर असं ठेवायचं नाही भाजीला. हे बघा, असा रस्साच करून घ्यायचा आहे आपल्याला, जसं आपण मिसळमध्ये करतो तसा. उकळी आल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटं आपण बारीक गॅस करून ठेवायचे. त्याच्यातले मसाले वगैरे सगळे एकजीव चांगले झाले पाहिजेत, त्याची टेस्ट उतरली पाहिजे. आणि नंतर आपण सर्व करूया. तर उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि 5 ते 6 मिनिटं आपण छान असं त्याला शिजू द्यायचं. बघा मस्त अशी उकळी आलेली. घरभर सुगंध सुटलेला आहे मस्त असा. तर आता हे 5 मिनिटं तरी आपण छान असं शिजू द्यायचं त्याला. बारीक गॅस केला आहे मी आता बघा, आणि 5 मिनिटं आपण शिजू देऊया. तर बघा मस्त अशी आपली शेवभाजी बनवून तयार आहे. शेव आपण घातलेली नाही अजून. तर जो रस्सा बनवून घेतलेला आहे तो तयार आहे. आता आपण तो काढून घेऊया. आणि शेव आहे ते आपल्याला वरतून घालायचे. ह्याच्यामध्ये घालून ठेवली, अगदीच तुम्ही जे लगेच खाणार असाल तर ती शेव घातली तरी चालणार आहे एकदम. पण थोडा वेळ आहे जेवणासाठी किंवा खाण्यासाठी, तर मग तुम्ही शेव आहे ती नंतरनं जेवताना प्लेटमध्ये वाढून घ्यायची आहे. तर बघा मस्त अशी सुगंध असा सुटला आहे ना मसाल्यांचा वगैरे, खूप छान अगदी मस्त. हे बघा
तर याच्यावरती घालायची आपल्याला शेव. त्याची वेगळी शेवसुद्धा मिळते बघा, शेवभाजीसाठीची, तीसुद्धा तुम्ही घालू शकता. बघा मस्त अशी शेवभाजी तयार आहे. आता हे तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, चपातीबरोबर, अगदी ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर बघा मस्त अशी झणझणीत अशी शेवभाजी तयार आहे. तर नक्की ट्राय करा. आवडली का रेसिपी? आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या आपल्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. आणि ही शेवभाजी नक्की करा. सगळ्या भाज्यांना सुट्टी द्या एक दिवशी आणि ही शेवभाजी नक्की करा. खूप छान लागणार आहे मस्त अशी शेवभाजी. तर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, सगळ्यांनी कमेंट करा आवडली रेसिपी म्हणून. आणि कुठल्या रेसिपी पाहिजे असतील नवीन तर त्याही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, जे नवीन आहेत त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंटमध्ये सांगत राहा. ही शेवभाजी नक्की करा.